नमस्कार मंडळी. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता का रखडलाय हा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडला आहे. तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, अगदी खोलात जाऊन. महाराष्ट्रातले लाखो शेतकरी सध्या एकच प्रश्न विचारतायत की नमो योजनेचा 8वा हप्ता, जो आतापर्यंत खरं तर खात्यात जमा व्हायला हवा होता, तो नक्की गेला कुठे? आता हा उशीर का होतोय, यामागचं नेमकं कारण काय हे समजून घेण्यासाठी आपण काही गोष्टी पाहू. म्हणजे या विलंबामागे नक्की काय गौडबंगाल आहे? सरकारकडे खरंच पैसे नाहीत की यामागे काही निवडणुकीचं राजकारण आहे? आणि हो, जे अफवा पसरतायत त्यांचं काय? सगळ्यात महत्त्वाचं, हे पैसे मिळणार तरी कधी? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. चला तर मग सुरुवात करूया. आणि सगळ्यात आधी या विलंबामागचं गूढ समजून घेऊया. झालंय असं की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळायला आता 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय. नियम असा आहे की केंद्राचा पीएम किसानचा हफ्ता आला की लगेच राज्याचा हा हफ्ता मिळणं अपेक्षित असतं, पण तसं झालेलं नाहीये. आणि बघा, ह्याचा फटका काही थोड्या थोड्या लोकांना बसत नाहीये. तब्बल 90 लाखांपेक्षा जास्त, म्हणजे नक्की सांगायचं तर 90,41,241 शेतकरी या पैशांची वाट बघतायत. विचार करा किती मोठी संख्या आहे ही. मग प्रश्न उरतो की हा उशीर नेमका होतोय तरी का? बरं, यामागे जे पहिलं कारण सांगितलं जाते ते आहे राज्याची आर्थिक स्थिती. ही प्रोसेस कशी असते ते आधी समजून घेऊ. बघा, आधी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची यादी येते. मग आपलं राज्य कृषी खातं त्या यादीनुसार निधीची मागणी करतं. आणि शेवटी राज्याचे वित्त खातं त्या मागणीला मंजुरी देतं. पण सध्या आपली गाडी नेमकी याच तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यावर अडकलीये, म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटच्या मंजुरीवर. कृषी खात्याने तर आपला प्रस्ताव पाठवलाय, तब्बल 1808 कोटी रुपयांचा. पण वित्त खात्याकडून त्याला अजून हिरवा कंदील मिळालेला नाही आणि सगळा घोळ इथेच झालाय. पैसे त्यामुळेच अडकून पडलेत. पण थांबा, हे कारण फक्त आर्थिक आहे की यामागे काही राजकीय गणितं पण आहेत? चला, आता जरा त्या बाजूनेही विचार करूया. आता बघा, येत्या 5 फेब्रुवारीला राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. ह्या निवडणुका म्हणजे थेट ग्रामीण भागाशी, थेट शेतकऱ्यांशी जोडलेला मामला आहे. साहजिकच शेतकरी हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा मतदार वर्ग ठरतो. म्हणजे आता चित्र कसं दिसतंय? एकीकडे सरकार अधिकृतपणे सांगतंय की राज्याच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे, तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू आहे की मुद्दाम उशीर केला जातोय, जेणेकरून अगदी निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटून त्याचा जास्तीत जास्त राजकीय फायदा घेता येईल. आता जेव्हा असा उशीर होतो तेव्हा काय होतं? बरोबर, अफवांना पे फुटतं. तर चला, आता या सगळ्या अफवांमधलं खरं खोटं काय आहे ते जरा तपासून पाहूया. सगळ्यात मोठी अफवा आणि लोकांच्या मनातली भीती की काय नमो शेतकरी योजना सरकारने बंदच करून टाकलीये का? नाही, तसं होण्याची शक्यता जवळपास 0 आहे. कारण एवढी लोकप्रिय, थेट लोकांना फायदा देणारी योजना अचानक बंद करण्याचं राजकीय धाडस कोणतंच सरकार करणार नाही. फार तर काय होईल, भविष्यात कदाचित काही नियम कडक केले जातील, पण योजना बंद होणं शक्य नाही. बरं, दुसरी एक शंका अनेकांच्या मनात आहे की निवडणुकीची आचारसंहिता लागेल, मग त्यामुळे तर हे पैसे अडकणार नाहीत ना? याचं उत्तर आहे नाही. आचारसंहितेचा या हप्त्याशी काहीही संबंध नाहीये. का? कारण हा काही नवीन निर्णय नाहीये. ही एक जुनी सुरू असलेली योजना आहे आणि तिचे लाभार्थी पण आधीच ठरलेले आहेत. त्यामुळे आचारसंहितेमुळे पैसे अडकण्याचा प्रश्नच येत नाही. आणि तिसरी एक अफवा, जी खरं तर अनेकांसाठी एक आशा आहे, की काय पीएम किसानचे 2000 आणि नमो योजनेचे 2000 असे मिळून एकदम 4000 रुपये खात्यात येतील का? नाही, याचीही शक्यता खूपच कमी आहे. याचं साधं कारण म्हणजे दोन्ही योजनांच्या पैसे वाटपाच्या वेळा म्हणजे सायकल्स पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र येणं हे जवळपास अशक्यच आहे. तर मग आता या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की शेतकऱ्यांनी ह्या हफ्त्याची अपेक्षा नक्की कधी करायची? ही टाइमलाईन बघितली की सगळं स्पष्ट होईल. बघा, पीएम किसानचा हफ्ता आला होता नोव्हेंबरमध्ये. त्यामुळे आता नमो योजनेचा हफ्ता जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या एकदम सुरुवातीला येणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर मग पीएम किसानचा पुढचा हफ्ता मार्चमध्ये येईल. म्हणजे ही स्पष्ट आहे की दोन्ही हफ्ते वेगवेगळेच येणार आहेत.
आणि हा काही हवेतला अंदाज नाहीये. खुद्द कृषी आयुक्तालयातल्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हा हप्ता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे बघा, अगदी बरोबर निवडणुकीच्या काही दिवस आधी. तर मग ह्या सगळ्या चर्चेचा सार काय? सोप्या भाषेत सांगायचं तर 8वा हप्ता यायला खूप उशीर झालाय हे नक्की. यामागे सरकारची आर्थिक अडचण आणि निवडणुकीचं टायमिंग साधण्याचा प्रयत्न ही दोन्ही कारणं असू शकतात. योजना बंद होणार किंवा आचारसंहितेत अडकणार या निव्वळ अफवा आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 फेब्रुवारीच्या निवडणुकीच्या आसपास पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, शेतकऱ्यांसाठी जी मदत नेहमीच अशी निवडणुकांच्या चक्रात अडकून पडणार का?